चाकूर तालुक्याच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित माजी आमदार माननीय श्री विनायकरावजी पाटील साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। या ठिकाणी विजय देशमुख साहेब यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माधवरावजी खांडेकर गुरुजी यांना विनंती करतो की आपण स्थानापन्न ग्रहण करावे। यानंतर नळेगाव साठी हा मान दिल्याबद्दल नळेगाव व नळेगाव परिसराच्या वतीने अमित भाई यांचा मी शब्द सुमनाने स्वागत करतो व अमित भैया विलासराव देशमुख साहेबांचा या ठिकाणी सत्कार करण्यासाठी चंद्रकांतजी बाजपल्ले यांना विनंती करतो की त्यांनी अमित साहेबांचा सत्कार करावा। जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये या ठिकाणी अमित भैया विलासराव देशमुख साहेबांचं स्वागत होत आहे। यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव खांडेकर गुरुजी यांचं स्वागत करण्यासाठी गोविंदरावजी धोत्रे यांना विनंती करतो। यानंतर विनायकरावजी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यासाठी दिगंबरजी हुडगे यांना विनंती करतो की त्यांनी विनायकराव पाटील साहेबांचा सत्कार करावा। यानंतर विजयजी देशमुख साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी दाऊद बागवान यांना विनंती करतो। यानंतर या कार्यक्रमाचे प्रस्तावित चाकूर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट धनंजय कोरे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा प्रस्तावित करावा। अवघ्या 2 मिनिटांमध्ये आपला प्रस्तावित 2026 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात आपले नेते माजी मंत्री अमित भैया देशमुख साहेब तसेच आपले दुसरे नेते विनायकरावजी पाटील साहेब, माजी मंत्री विजयजी देशमुख साहेब, आमचे तालुका अध्यक्ष मध्यजी अहमदपूर एन.आर. पाटील साहेब, अनिलजी चव्हाण, संतोष पाटील, खदीर शेख, भुरेजी निलेश देशमुख, सलीम तांबुळे, केराळेजी सुरेश मुंडे, मंदुमलेजी, आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या मार्गदर्शनासाठी आपले नेते अमित भैया देशमुख साहेब आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत। मित्रांनो, ह्या भारतीय जनता पार्टीनं साधारण 10 वर्ष झालं हे इलेक्शन निवडणूक अडवून ठेवलेली आहे आणि आपल्यावर निवडणूक न येण्याचा अन्याय केलेला आहे। आपल्याला आज भैयासाहेब मार्गदर्शन करणारच आहेत। आपले भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान मोदीजींनी आपल्याला 2014ला खूप मोठे स्वप्न दाखवले, आपण विश्वगुरु होऊ या पद्धतीचे स्वप्न दाखवले। परंतु मित्रांनो, विश्वगुरु सोडून 70 वर्षात जे 14 पंतप्रधान काँग्रेसच्यांनी कर्ज केलं नाही त्याच्यापेक्षा जास्त कर्ज या 11 वर्षात या भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, तुमच्यामध्ये आणि साहेबाच्या मध्ये थांबणार नाही। मित्रांनो, महाराष्ट्राची परिस्थिती जर आपण बघितली तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी फक्त एकच काम केलं, पुढे कुठलाच उमेदवार थांबला नाही पाहिजे याचा प्रयत्न करून त्यांनी कुठलाही पक्ष ठेवला नाही। आपल्या शेतकऱ्याच्या संदर्भात बोलायचं झालं तर कुठल्याही मालाला भाव मिळालेला नाही। मित्रांनो, कर्जमाफीसाठी
म्हणजे एवढा हुशारीचं काम फडणवीस साहेबांनी केलं की जूनच्या 30 तारखेला कर्जमाफी करतो म्हणते. म्हणजे त्याच्या आधी पूर्ण इलेक्शन आपले संपून जाणार आहेत, त्याच्यानंतर 3 वर्ष कुठलं इलेक्शन नाही. म्हणजे एवढं हुशारीनं कुठलंही काम त्यांनी करत आहेत. आज आपल्या चाकूरमध्ये अमित भैयाच्या आणि विनायकराव पाटील साहेबांच्या सहकार्यानं आपण जे उमेदवार दिलेत ते खूप सक्षम आहेत. नळेगाव गटामध्ये जिल्हा परिषदला आपण अनिलजी चव्हाणला दिलेला आहे, जानवळ गटामध्ये येणार पाटील साहेबाला दिलेला आहे, वडवळ गटामध्ये कोळेगावला दिलेला आहे आणि चापोलीमध्ये हाकेला दिलेला आहे आणि रोहिणा गटामध्ये नाईकवाडे यांना दिलेला आहे. आमची सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपण सर्वांनी येणाऱ्या 5 तारखेला काँग्रेस पक्षाच्या बटनवर बटन दाबून काँग्रेस पक्षाला भरघोस मतानं निवडून द्यावं. पुन्हा करतो ना शूटिंग. संजयजी सौदागर या गावचे सुपुत्र, आज त्यांचं देहांत झालेलं आहे, तर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वांनी 1 मिनिट उभा टाकून श्रद्धांजली वाहू. सगळ्याला विनंती आहे. सावधान. विश्राम. भैयासाहेब, आम्ही 1999 पासून काँग्रेस पक्षाचं काम करतो. आपले स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब त्यांचा मी कार्यकर्ता राहिलेला आहे साहेब. तसेच शिवराज पाटील चाकूरकर साहेबांचा आम्ही कार्यकर्ता राहिलेला आहे साहेब. तेव्हापासून आम्ही एकनिष्ठ आहे. भैयासाहेब, ज्या ज्या वेळेस आम्हाला वेळ मिळेल त्या वेळेस आम्ही शिवराज पाटील साहेबांकडे जायचं, पाटील साहेबांचा आशीर्वाद घ्यायचा. पाटील साहेब सतत आम्हाला सांगायचे की या देशाला जर कोण तारला असेल तर केवळ काँग्रेस पक्षानं तारलेला आहे. माझ्या रक्तात काँग्रेस आहे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी काँग्रेस बरोबर राहणार. हा संदेश शिवराज पाटील चाकूरकर साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि आम्ही खरं पाहिलं तर शिवराज पाटील चाकूरकर साहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहेत. त्यामुळे मला सर्व मतदार बंधूंना विनंती करायची आहे, आपल्याला कैलासवासी विलासराव देशमुख साहेब आणि शिवराज पाटील साहेबाला जर आपल्याला खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आपण काँग्रेस पक्षाचे हात बळकट करा. काँग्रेस येत्या 5 तारखेला आपण जर काँग्रेस पक्षाच्या हातावर जर शिक्का मारलात तर खरी श्रद्धांजली शिवराज पाटील चाकूरकर साहेबाला आणि विलासराव साहेबाला वाहिली होईल. मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो, आपल्या चाकूरमध्ये 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती आहेत. आम्ही तिथे जे उमेदवार काँग्रेसचे उभा केलेले आहेत, आपण सर्वांनी 5 तारखेला मतदान करावे एवढी नम्र विनंती करून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर नळेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार अमजदजी गोरवाडे यांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करायचं. हॅलो. या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अमित भैयाजी देशमुख व तसेच त्यांच्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब व सगळे स्टेजवरले मान्यवर. मला नाव सगळ्याचे माहित नाही. मी स्टेजची माफी मागून माझे 4 शब्द माझ्या गावकऱ्यांसाठी मी मनोगत व्यक्त करणार आहे. मी आतापर्यंत कसल्याच स्टेजवर कोणतंच भाषण केलेलं नाही. पहिली वेळेस मी भैया साहेबांसमोर एवढी मोठी मला स्टेजवर बोलायची संधी भेटली ही मी सदैव नसीब समजतो. आणि भैया साहेब, तुम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या प्रचाराचं सुरुवात आमच्यासारख्या नळेगावातून
तुम्ही सुरुवात केली ही आम्हा सर्व नळेगाव गावकरांचे आम्ही तुमचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमचे नशीब समजतो. भैयासाहेब, तुम्ही नळेगाव मध्ये जिल्हा परिषदचे उमेदवार अनिल भैया चव्हाण व पंचायत समितीचे उमेदवार अमजद घोरवाडे व सुगाव पंचायत समितीचे उमेदवार नागिने साहेब यांच्या प्रचारात नळेगाव येथे आल्याबद्दल सर्वांचे मी मनोगत व्यक्त करतो व नळेगाव मधील सर्व माता भगिनी आणि माझे मित्रमंडळ व मतदार बंधूंनो व भातदार मतदार बंधूंनो, मित्र, गेल्या वेळेस आपण एक चूक केली होती की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपाचे अधिकृत उमेदवार आपण निवडून दिलो. मित्र, भाजपाचे उमेदवार आपण निवडून दिलो. त्याच्यानंतर 9 वर्ष झालं भाजपाच्या जिल्हा परिषद उमेदवारांना आपल्याला तोंड सुद्धा दाखवलं नाही. याची जाणीव नळेगावकरांनी ठेवायला पाहिजे. तुम्हाला नळेगावातील मतदार बंधूंना हात जोडून कळकळीची विनंती आहे. उमेदवार निवडताना तुमच्या आमच्यासारखा सहज मनगट हातात येणारा, सहज रोडवर भेटणारा, सहजासहजी बोलणारा, कसलंच मनात आपल्या झिकझिक नसून भेटणारा उमेदवार तुम्ही यावेळेस निश्चित करायचा आहे. तुम्हाला माहित आहे नळेगावात सहजासहजी कोण भेटू शकते. थोडं बी नळेगावात काम पडलं की सर्वजणाला अनिल भैयाची आठवण येते. अनिल भैया ऑक्सिजन झालाय. अनिल भैयाचं मित्रमंडळ पुरं त्या ऑक्सिजनच्या तयारीत राहतो. त्याला दवाखान्यात पोहोचुती करतो. त्याला रक्त कमी पडलं तर रक्त देतो. त्याला स्वतःचा अँब्युलन्स देऊन त्या दवाखान्यात धाडतो. अगर दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला तर वट्ट्यावर झोपतो आणि त्याचं पोस्टमॉर्टम करून नळेगावात आणून आपला स्वतःचा रक्त त्याला मातीला देऊन त्याची माती करून नळेगावात येतो. मित्र, तुम्ही आतापर्यंत ज्या चुका केलात त्या पुन्हा कधी करू नका. विचार करा माझ्या मतदार बंधूंनो. तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे. अनिल भैयासारखा नेतृत्व ह्या नळेगावला लाभणार नाही आणि ह्याच्यानंतर दुसरा कोणी येणार नाही. आणि मी एक स्वतः आडत व्यापारी आहे. मी तुमच्यातलाच आहे. तुम्ही चांगलं मला ओळखताय. मी पण अनिल भैयाच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्या मागे सदैव समाजसेवा करत उभारलेला आहे. आणि मी ताजुद्दीन घोरवाडे यांचा भाऊ आहे. तुम्हाला माहित आहे मी त्याच्या खुशीत वागलेला आहे, त्याच्या सोबत राहिलेला आहे. त्याचेही मला 100% गुण माहित नाही राहिले तर 5% तर गुण माझ्या अंगात आहे. मित्र, सगळ्यांना संधी दिलात. एकदा अनिल भाई अमजद घोरवाडे नागिने साहेबाला संधी देऊन बघा. संधीचं सोनं नाही केलं तर आयुष्यात मत मागायला तुमच्या समोर येणार नाही आणि कधीही मतदान मागायला येणार नाही. मी तुमच्या मताचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. तुम्ही जी मौल्यवान मत दिलात त्याचं सार्थक झाल्याशिवाय आम्ही नळेगावकरांचे उपकार फेडणार नाही. शेवटची विनंती म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. 5 तारखेला विचार करून मतदान करा. कुणाच्या बी आमिषाला बळी पडू नका. समोर पैशावाले मोठे बलाढ्य उमेदवार आहेत. दोन्ही मोठे भाजपाचे उमेदवार आहेत. तुम्हाला त्यांना भेटायला 100 वेळेस विचार करावा लागेल. ह्याच्यासाठी आपल्याला 5 वर्षासाठी मालक नाही, नोकरी निश्चित करायचे, नोकर करायचे. ह्याच्यासाठी एकदा झालेली चूक पुन्हा कधी वापस येणार नाही. मित्र हो, तुम्ही अनिल भैया आणि अमजद घोरवाडेला बहुमताने निवडून द्या. तुम्ही नळेगावाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार नाही तर तुम्हाला ह्या नळेगावात तोंड दाखवणार नाही. एकदा संधी देऊन बघा. संधीचं सोनं नाही केलं तर आम्ही तुमचे सदैव उपकार ठेवू. एवढे बोलून भैयासाहेब बोलणार आहेत. बोलायला अजून लय आहे, पुढे टाइम आहे, स्टेज गाजणार आहे, तेव्हा बोलू. एवढे बोलून मी माझ्या भाषेत संपवतो आणि मी माझा रजा घेतो. जय हिंद. अतिशय सुंदर असं भाषण या ठिकाणी उमेदवारीने केलेलं आहे आणि आपण सर्वजण ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो असा या प्रचाराचा भव्य शुभारंभ मी आदरणीय अमित भैया देशमुख साहेब व विनायकरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी प्रचाराचा नारळ वाढवावा.
माग सरका, माग सर्वांना विनंती आहे की पाठीमाग सरका. आपणा सर्वांच्या उपस्थितीत हा आदरणीय भैयासाहेब व विनायकरावजी पाटील साहेबांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. जिल्हा परिषद गट नळेगावचे उमेदवार अनिल विश्वनाथजी चव्हाण, पंचायत समिती गणाचे उमेदवार अमजदजी गोरवाडे व पंचायत समिती गण सुगावचे उमेदवार अशोकराव नागिमे व चाकूर तालुक्यातील सर्व उमेदवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आदरणीय भैयासाहेब व आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते होत आहे. अमित भैया तुम आगे बढ़ो, अमित भैया तुम आगे बढ़ो, विनायकराव पाटील साहेब तुम आगे बढ़ो. काँग्रेस पक्षाचा. यानंतर नळेगाव जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार युवा नेते अनिल भैया चव्हाण यांना विनंती करतो की आपण सविस्तर असं संभाषण करावं. लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 या निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ सभेचे अध्यक्ष आदरणीय माधवरावजी खांडेकर सर, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, भावी मुख्यमंत्री आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, ज्यांनी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट केला, ते आपले लाडके नेते माजी मंत्री आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, नळेगाव नगरीचे सरपंच, पितृतुल्य नेतृत्व माझे काका आदरणीय सूर्यकांतरावजी चव्हाण साहेब, जानवळ जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार आदरणीय एन.आर. पाटील साहेब, वडवळ गटाचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय ॲडव्होकेट माधवरावजी कोळगावे साहेब, नळेगाव पंचायत समितीचे उमेदवार माझे मित्र अमजद फत्तू साहेब गोरवाडे, सुगाव पंचायत समितीचे उमेदवार अशोक काका नागिमे, व्यासपीठावर उपस्थित असलेले लातूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आदरणीय आमचे मित्र एन.आर. पाटील साहेब, आदरणीय चंद्रकांतजी मध्य साहेब, युवा काँग्रेसचे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमचे मित्र निलेश भैया देशमुख, चाकूरून आलेले शहराध्यक्ष पप्पू भैया, आमचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट कोरे साहेब,
लातूर नगरपालिकेचे नगरसेवक पटेल साहेब, चंद्रकांत पाचपल्ले, गंगाधरजी केराळे साहेब, शिवाजीराव गायकवाड, नळेगाव, देवंगरावाडी, सुगाव, मुरंबी, माळंगरावाडी, गांजूरवाडी व परिसरातून आलेले, इतर सर्कलमधून आलेले सर्व माझे मार्गदर्शक, वडीलधारी मंडळी, सुजान मतदार बंधूंनो, सर्वप्रथम मी आपल्याला नतमस्तक होऊन मी माझ्या विचाराला सुरुवात करतो. खर तर आज दुःखाचा दिवस आहे. माझा एक मित्र संजय अंतू सौदागर यांचं दुःखद निधन झालं आणि आज या सभेला थोडा वेळ झाला. मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि संजय सौदागर यांना भावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या विचाराला सुरुवात करतो. बंधूंनो, ही निवडणूक तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाच्या, गोरगरीब माणसाच्या, दीनदलित माणसाच्या प्रश्नाची निवडणूक आहे. ही निवडणूक कुणाच्या प्रतिष्ठेची निवडणूक नाही, ही कुणाच्या मोठेपणाची निवडणूक नाही. ज्यावेळेला एखादा शिक्षक चुकतो त्यावेळेला पिढी बिघडते. ज्यावेळेला एखादा डॉक्टर चुकतो त्यावेळेला एखादा पेशंट दगावतो. ज्यावेळेला एखादा इंजिनियर चुकतो त्यावेळेला एखादी इमारत बिघडते. मात्र ज्यावेळेला मतदार चुकतो त्यावेळेला त्याचा परिणाम समाजावर होतो. या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. मी गेल्या 25 वर्षापासून या नळेगावच्या मुख्य रस्त्यावर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. गेल्या 27 वर्षापासून या भागामध्ये रक्तदानाची चळवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी आणि माझ्या मित्राच्या वतीनं राबवली जाते आणि प्रतिवर्षी 350हून अधिक लोक रक्तदान करून शिवजयंती आणि शिवबसव जयंती साजरी करतात. हे रक्तदान करणाऱ्याचं गाव आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि मी स्वतः 68 वेळा रक्तदान केलेलं आहे. मी माझ्या मित्राच्या सहकार्यानं या गावामध्ये एक वैकुंठ रथ निर्माण केला. लोकसहभागातून अँब्युलन्स निर्माण केली. कोविडच्या काळामध्ये ज्या वेळा स्वतःचे रक्ताचे नातेवाईक आपल्याला ओळख द्यायला विसरत होते, ओळख देत नव्हते, माणसात माणूस राहिला नव्हता, सक्का भाऊ जवळ यायला तयार नव्हता, त्यावेळा मी माझ्या घरादाराची, संसाराची, लेकराबाळाची, माझ्या कशाचाच विचार न करता या समाजाचा विचार करून मी पूर्ण वेळ रस्त्यावर राहून प्रत्येकाची सेवा केली आहे. आर्सेनिक अल्बमचं वाटप असेल, मास्कचं वाटप असेल, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करण्याची वेळ आलेली असेल किंवा दवाखान्यामध्ये बेड उपलब्ध करण्याचा विषय असेल किंवा व्हेंटिलेटर उपलब्ध करण्याची वेळ आलेली असेल, अक्षरशः किट घालून भैयासाहेब आम्ही अंत्यविधी केलेली आहे. किट घालून खऱ्या अर्थानं अडचणीच्या काळामध्ये नळेगाव नगरीतल्या प्रत्येक माणसाला ज्या ज्या वेळा संकट आलं त्या वेळा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची आपण आठवण करता. खरोखरच मी धन्यवाद आहे, मी भाग्यवान आहे असं म्हटलं तर चुकीचं नाही. म्हणून मी यापूर्वी पंचायत समितीच्या माध्यमातून काम करत आलेलो आहे आणि मला 2012च्या निवडणुकीमध्ये मी थोडक्या मतानं हरलो. 10 मिनिटाच्या नंतर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आभार मानून मी जनसेवेला सुरुवात केलो. 17 फेब्रुवारी 2012ला निकाल लागला. 18 फेब्रुवारीला एक दिवस गेला. 19 फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचं आयोजन झालं आणि 405 लोकांनी रक्तदान करून मी पुन्हा समाजसेवेला सुरुवात केली. पद असो किंवा नसो, या गावातला एक कार्यकर्ता या नात्यानं, तुमच्या हक्काचा माणूस म्हणून, हे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस म्हणून मी या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आपल्याला सर्वांना कळकळीची विनंती करायची आहे. आपण तिन्ही उमेदवाराची तुलना करा. 3 उमेदवार आपल्या समोर आहेत. कोणता उमेदवार आपण त्या उमेदवारापर्यंत पोहोचू शकतो, कोणत्या उमेदवाराला आपण बोलू शकतो, कोणत्या उमेदवाराचा मनगट आपल्या हातामध्ये बसणार आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करून कोणता उमेदवार रिचेबल असतो,
कोणता उमेदवार नॉट रिचेबल असतो याचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून मी आपल्याला कळकळीची विनंती करतो, मला सेवा करण्याची संधी द्या. मी आपले उपकार आयुष्यभर विसरणार नाही. मला या मतदारसंघाचा गेल्या 9 वर्षापासून रखडलेला विकास आहे. साहेब, मला आवर्जून सांगायचं आहे, आज नळेगावहून देवंगरा सुगाव मुरंबी जाणारा रस्ता आहे. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डे आहेत काय कळायला मार्ग नाही. अतिशय वाईट अवस्था या रस्त्याची झालेली आहे. आणि या भागातले रस्त्याचे विषय असतील, गेल्या 6 वर्षापासून आमच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांचा डॉक्टर नाही. त्या बोर्डवर 6 डॉक्टरचे नाव आणि नंबर लिहिलेले आहेत. एकही डॉक्टर उपस्थित नसतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामधली दुर्दशा झालेली आहे किंवा शाळेची गुणवत्ता ढासळायला लागली आहे. या सर्व सुविधा समाज कल्याण विभागाच्या माध्यमातील असतील, आरोग्य विभागाच्या माध्यमातील असतील, कृषी विभागाच्या माध्यमातील असतील, बांधकाम विभागाच्या माध्यमातील असतील, या सर्व सुविधा प्रामाणिकपणानं मी टक्केवारी घेणारा कार्यकर्ता नाही. मी भ्रष्टाचारी नाही. मी निष्कलंक आहे. मी स्वच्छ आहे. माझ्यासारख्या इमानदार कार्यकर्त्याला एक वेळा संधी द्या. मी या मतदारसंघाच्या प्रामाणिकपणानं सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रामाणिकपणानं मी कटिबद्ध राहील. आणि मी आपल्याला आश्वस्त करतो, मी आर्य आहे, उरी नाही. म्हणून मला एकदा संधी द्या आणि आमच्या सोबतच्या अमजद गोरवाडे आणि अशोक काका नागिमे यांना प्रचंड मताने विजयी करा अशी कळकळीची विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर जानवळ जिल्हा परिषद गटाचे उमेदवार माननीय श्री NRG पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण संबोधित करावं. आज नळेगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीच्या निमित्तानं मी या लातूर जिल्ह्याचे भूमिपुत्र, या देशाचे नेते स्वर्गवासी आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. नळेगाव नगरीमध्ये उपस्थित असलेल्या मान्यवरांचं स्वागत करतो. व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय अमित भैया देशमुख साहेब, व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे दुसरे माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शक, आमचे ज्येष्ठ मित्र आदरणीय विनायकरावजी पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित चाकूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र धनंजयजी कोरे, अहमदपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतजी मद्दे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र वडवळगणातील ॲडव्होकेट माधवरावजी कोळगावे, या नळेगाव गटातून जिल्हा परिषदेला काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार असलेले आमचे मित्र आदरणीय अनिलजी चव्हाण, पंचायत समितीचे उमेदवार अमजद फत्तूसाहेब घोरवाडेजी, सुगाव पंचायत समितीतून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असलेले अशोक पांडुरंग नागिमेजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आमचे निलेश देशमुखजी, व्यासपीठावर उपस्थित असलेले नळेगावचे सरपंच आमचे चव्हाणजी, आमचे संजय पवारजी, लातूरहून आलेले अजगर पठाणजी, जानवळ मतदारसंघातून आलेले आमचे सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, नळेगाव येथील काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व बंधू भगिनींनो, मित्रांनो, ही निवडणूक
जिल्हा परिषद निवडणूक 2026 होऊ घातलेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आदरणीय अमित भैया आपल्याशी संवाद साधण्यासाठी नळेगाव नगरीमध्ये आलेले आहेत. आणि खरं म्हणजे नळेगाव नगरीमधून त्यांनी हा चाकूर तालुक्यातील निवडणुकीचा शुभारंभ करण्याचा जो हा एक आम्हाला सौभाग्य दिलं, त्याबद्दल मी भैयांचे आभार मानतो. भैया, आम्हाला इथं आठवत आहे, याच ठिकाणी या राज्याचे नेते स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेबांची सभा आदरणीय विनायकराव पाटील साहेबांच्या प्रचारासाठी आम्ही होतो. त्या सभेला आम्ही उपस्थित होतो. प्रचंड अशी सभा होती. त्याच पद्धतीनं आपलं सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल चालू आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं म्हणजे या निवडणुका महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या ताकदीवर खऱ्या अर्थानं आदरणीय अमित भैयाजी फक्त आपणच एक खिंड लढवत आहात. आणि तानाजी मालुसरे सारखं आपण, हे बाजीप्रभू देशपांड्यासारखं आपण लढाई या लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसवाची लढून आपण जिंकत आहात, याबद्दल सुद्धा आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे. आणि त्याच विजयासाठी आम्ही एक आमचा हातभार या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही प्रयत्न करणार आहोत. लातूर महानगरपालिकेमध्ये आपण दाखवून दिलंय, जसे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत होते आणि त्यांच्यावर अशा चौकडून लढाया व्हायच्या, एकीकडून इंग्रज, एकीकडून तुमचा दिल्लीचा कुतुबशाह, एकीकडून आदिलशहा, अशा ज्या 5-5, 6-6 लोक त्यांच्यावर चढाया करून यायचे, अशा चढाया तुमच्या या पूर्ण तालुक्यामध्ये एक आमदार आणि एक मंत्री तुमच्यावर करत होते. पण तुम्ही तुमच्या छातीचा कोट करून या पूर्ण लढाया रोखल्या आणि लातूर महानगरपालिका सोबळावर निवडून आणून दाखवली. हे खरं म्हणजे विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेण्याचं फक्त नाव तुम्हा आम्हाला आहे आणि त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. आणि त्याच पद्धतीनं भैया या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा याची पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आम्हाला एक आनंदाची बातमी अशी आहे, आम्हाला खरं असा याचा अभिमान आहे की विनायकराव पाटील साहेबांचे नेते आपल्यासोबत आहेत. आणि विनायकराव पाटील साहेबांनी लातूरचं देशमुख घराणं जर एकत्रित झालं तर या जिल्ह्यामध्ये आणि या तालुक्यामध्ये काय जादू होऊ शकते हे मागच्या काळामध्ये आपण बघितलेलं आहे. कितीही पैशाचा महापूर या मतदारसंघामध्ये आला तर विनायकराव पाटील साहेब अपक्ष म्हणून निवडून याच मतदारसंघामधून गेलेले आहेत. त्यामुळे हे दोन शक्ती आता आपल्यासोबत आलेले आहेत. त्यामुळे आम्हाला आता फार काही काळजी करण्याचं कारण आम्हाला या चाकूर अहमदपूर तालुक्यातील मतदारांना, काँग्रेसच्या मतदारांना असं वाटत नाही. त्यामुळे आपण ही निवडणूक वाटते तेवढी सोपी पण नाही. आपल्या समोर प्रचंड पैशाचा महापूर येणार आहे या अहमदपूर चाकूर मतदारसंघामध्ये आणि त्यामुळे आपल्याला हे सामान्य कार्यकर्त्याला हे जिकरीचं काम आहे. खरं म्हणजे या ठिकाणी विनायकराव पाटील साहेबांचं आम्हाला कौतुक केलं पाहिजे की साहेब तुम्ही 40 वर्ष झुंज दिली आणि एकाकी झुंज कशा पद्धतीने दिली त्या धंदाणग्या लोकांच्या समोर, त्याबद्दल खरं म्हणजे आम्हाला याचं कौतुक आहे. आणि ते एक प्रश्न पडलाय की एवढी हिंमत तुमच्यामध्ये कुठून येते आणि हे विधानसभा लढत असताना तुम्ही तोंड देताय. आम्ही पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आहोत, आम्ही जिल्हा परिषदेमध्ये आहोत. आम्हाला लक्षात येत आहे की समोरून कशा प्रकारचे अडचणी येऊ शकतात. आणि मित्रांनो, काँग्रेस पक्ष आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब सांगायचे, आम्ही आधी करतो आणि मग सांगतो. काँग्रेस पक्ष आधी काम करणारा पक्ष आहे आणि केलेल्या कामावर मत मागणारा काँग्रेस पक्ष आहे. आम्ही फुकटचे आश्वासनं देऊन लोकांना आम्ही सांगत नाही की आम्ही काय बोललो आम्ही विसरून जात नाही. तो उसाच्या भावाचा प्रश्न असेल, तो तुमच्या रोज दैनंदिन जीवनाचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, सगळे प्रश्न आम्ही अगोदर केलेत आणि मग तुम्हाला मत मागायला आलो. जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही गेली 12 वर्ष या मतदारसंघामध्ये काम करत आहोत. चाकूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्याचा मला या ठिकाणी आपण संधी दिली. पहिल्या निवडणुकीमध्ये विनायकराव पाटील साहेब आमच्यासोबत ताकदीनं माझ्यासोबत उभं राहिले. समोरून प्रचंड मला विरोध होता, पण त्या निवडणुकीमध्ये विनायकराव पाटील साहेबांनी आम्ही दोघांनी मिळून या चाकूर तालुक्यामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून मला जिल्हा बँकेवर पहिल्यांदा जाण्याची संधी मिळाली. ते सुद्धा या चाकूर तालुक्यातील काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सडसंख्येमुळे आली आणि आम्हाला संधी मिळाली भैयासाहेब. पण त्या संधीचं आम्ही सोनं केलं. गेले 10-12 वर्ष आम्ही जिल्हा बँकेमध्ये काम करत असताना राज्यामध्ये 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देणारी बँक म्हणून महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामध्ये या बँकेचा नावलौकिक आपण केला. या राज्याचे माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, सहकार महर्षी आदरणीय धीरज भैया यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक,
जी आज 200 शाखा आहेत त्या बँकेच्या आणि आमच्या 112 शाखा आहेत. त्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा प्रॉफिट आहे 80 ते 90 कोटी आणि आमचा प्रॉफिट आहे 110 कोटी आणि आम्ही 40 कोटी इन्कम टॅक्स भरणारी ही बँक लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आदरणीय सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये काम करते. खरं म्हणजे आम्ही आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब कायम सांगत असतात, जिल्हा बँक ही वटवृक्ष आहे. या वटवृक्षाखाली बसून या लातूर जिल्ह्यामधल्या सर्व शेतकऱ्यांनी स्वप्न बघा. तुमचे स्वप्न साकार करण्यासाठी जिल्हा बँक तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. अशा पद्धतीचं नियोजन या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या करण्यात आलेलं आहे. सांगण्यासारखं खूप आहे. खरं म्हणजे आमच्या जिल्हा बँकेमध्ये शेतकऱ्याला पीक कर्ज आपण देतो, ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज देतो आणि एवढंच नाही भैया, मुलीच्या लग्नासाठी सुद्धा आपण पैसे देतो आणि दुसरी गोष्ट मुलाच्या शिक्षणासाठी पैसे देतो, देशामध्ये शिकण्यासाठी पैसे देतो, परदेशामध्ये शिकण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्याला 50 लाख रुपयापर्यंतची कर्ज देणारी ही महाराष्ट्रामधील पहिली बँक आहे आणि त्या कर्जाची परतफेड तो विद्यार्थी परदेशामध्ये शिकून कमावता झाल्यानंतर त्याच्या पगारातून त्याची परतफेड करून घेणार ही जिल्हा मध्यवर्ती बँक आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून या चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये जवळजवळ 150 ते 200 कोटीचं कर्ज बचत गटाच्या माध्यमातून आपण वाटप केलेलं आहे. शासकीय योजना असतील, शासकीय योजनेचा लाभ सुद्धा आपण केलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि आम्हाला आमच्या महिला भगिनीला आम्हाला इथं सांगायचं आहे, लाडकी बहीण तुम्हाला 1,500 रुपये मिळते, पण आपण बचत गटाच्या माध्यमातून जर या जिल्हा बँकेच्या माध्यमातून जर एक बचत गट स्थापन केला, त्या गटापर्यंत आम्हाला 5 लाख रुपये तुम्हाला देण्याची आमच्याकडे व्यवस्था आहे आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचे उद्योग जर निर्माण केले तर महिन्याला तुम्ही आमचे भविष्यामध्ये मी जानवळ जिल्हा परिषद गटातून उमेदवार आहे. आदरणीय अमित भैयांनी मला उमेदवारी दिलेली आहे, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे. माझे दुसरे मित्र तिथं अजितदादा खंदारे, त्यांच्या सौ अमृता वहिनी तिथून उमेदवार आहेत, दुसऱ्या उमेदवार आहेत प्रतिभा सूर्यवंशी. आम्ही तिघं मिळून जानवळ मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्या ठिकाणी आमचा मानस असा असणार आहे की त्या महिला बचत गटाने आपले बचत गट निर्माण करावेत आणि त्या एका गटामध्ये जर 10 महिला असतील तर प्रति महिला 5,000 रुपये एका महिलेला उत्पन्न मिळवून देण्यासाठी आम्ही बँक म्हणून आम्ही त्याला कर्ज प्रोडक्ट प्रयत्नशील राहणार आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मोठे बचत गट काढा, त्याला कर्ज पुरवठा करण्याचं काम लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून तुम्हाला सक्षमपणे करण्यासाठी आपण प्रयत्न करू आणि येणाऱ्या काळामध्ये 5,000 रुपये महिना तुमच्या घरामध्ये हातभार कसा लागेल अशा पद्धतीचे उद्योग आपण उभे करा आणि त्या उद्योगाला सहकार्य करण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक सक्षम आहे. 10,000 कोटीचा टप्पा येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या बँकेच्या माध्यमातून गाठतो. खरं म्हणजे हे सगळं करण्यासाठी आज सहकाराचं आपण जर बघितलं तर पूर्वी आपण पश्चिम महाराष्ट्राकडे सहकारामध्ये बघत होतो, पण आज पश्चिम महाराष्ट्र आपल्याकडे सहकाराच्या माध्यमातून बघतोय. आज मांजरा परिवारामधून 3100 रुपये ऊसाचा भाव आपण दिला जातो. लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत झालं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंबर 1, 2 जी असणारी लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आहे आणि सहकारातून समृद्धीकडे सहकारातून येणारा प्रत्येक पैसा तुमच्या जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही पोच करतोय. त्यामुळे आम्हाला इथे विनंती करायची आहे की लातूर जिल्ह्यामध्ये अमित भैयासारखं एक नेतृत्व आहे, या नेतृत्वाला आपण तळहातातल्या फोडासारखं आपण जपलं पाहिजे आणि या नेतृत्वाची शान आणि मान या महाराष्ट्रामध्ये वाढली पाहिजे. ह्याची सगळी जबाबदारी आता तुम्ही घेतली पाहिजे, आम्ही घेतली पाहिजे. आणि लातूर अमित भैया, आम्ही तुम्हाला सांगतो, लातूर महानगरपालिकामध्ये आपण जो झेंडा लावलाय त्याच पद्धतीनं लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा चाकूर अहमदपूर तालुक्यातून आदरणीय विनायकराव पाटील साहेब आणि तुम्ही दोघं मिळून या लातूर जिल्हा परिषदेवर सुद्धा काँग्रेस पक्षाचा झेंडा लावायची काही अडचण येणार नाही एवढं या ठिकाणी मला बोललं पाहिजे. आणि खरं नळेगावकर सुज्ञ आहेत, नळेगावकरांनी काँग्रेस पक्षावर अतोनात प्रेम केलेलं आहे, तर आम्ही त्यांना अशी विनंती आहे की अमित भैयाजी या ठिकाणी आपल्याकडे पहिल्या दिवशी उद्घाटनाला आले, अमित भैयाला आपण साथ द्या. या चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये जेवढे काही उमेदवार काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर उभे आहेत त्या सर्व उमेदवाराला चाकूरमध्ये 5 आणि अहमदपूरमध्ये 6, 11 उमेदवार या ठिकाणी उभे झालेले आहेत. या सर्व उमेदवाराला आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्यावर प्रेम करणारे, आदरणीय दिलीपरावजी देशमुख यांच्यावर प्रेम करणारे, धीरज भैया देशमुख यांच्यावर प्रेम करणारे, भैयावर प्रेम करणारे, विनायकराव पाटील साहेबांवर प्रेम करणारे आणि आम्हा सामान्य कार्यकर्त्यावर प्रेम करणारे. आम्ही काम केलंय म्हणून तुम्हाला हात जोडतोय आणि आम्हाला काम करणाऱ्या माणसाला मत द्या. आम्ही दिलेले शब्द पाळणार आहेत. भैया, दुसरा या तालुक्यामध्ये महत्वाचा मोठा प्रश्न असा आहे, या तालुक्यामध्ये
स्वतःचा हक्काचा कारखाना नाही. तुम्ही 21 कारखाना लातूरच्या भागामध्ये उभा केलेला आहे. आमची अडचण अशी आहे की आता इथं असलेला कारखाना जर चालू करायला तुम्हाला काही अडचण असेल तर आम्ही परवा मी आणि आदरणीय आमचे नेते सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांशी ही चर्चा झाली आणि साहेबांनी आम्हाला सूचना केल्या की बालाघाट आणि या कारखान्याच्या दोन्ही अंतरामध्ये कुठं एखादं बसतंय का बघा. आणि त्यांनी सूचना दारफळकर साहेब म्हणून त्यांची सीए जागृतीचे सूचना केली आणि आम्ही तो लोकेशन जानवडच्या भागामध्ये तो जडाळा परिसरामध्ये एक लोकेशन त्या ठिकाणी आम्हाला अंतराचं बसतंय. आमची विनंती तुम्हाला अशी असणार आहे येणाऱ्या काळामध्ये चाकूर आणि अहमदपूर तालुक्याला ऊसाच्या बाबतीत जर आपल्याला परिपूर्ण करायचा असेल, या शेतकऱ्यावर होणारा अन्याय जर थांबवायचा असेल आणि दर टनामागे होणारी काही कमी भावाची जर अडचण संपवायची असेल आणि तुमचा 21 वरला ताण मळवटीवरला थोडा कमी करायचा असेल आणि आम्हाला या मतदारसंघातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जर ताकद देणार असाल तर या जानवड या मतदारसंघामध्ये जे तांत्रिक दृष्ट्या त्या ठिकाणी अंतर बसतंय त्या ठिकाणी आपण एक कारखाना काढण्याचं हमी वचन या सभेत आपण द्यावं आणि आम्हाला या सर्वसामान्य शेतकऱ्याची ही आस आपण पूर्ण करावी. एवढीच मी आपला हात जोडून विनंती करतो. माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर अजगरजी पटेल यांना विनंती करतो की 2 मिनिटांमध्ये आपलं संबोधन व्यक्त करा. यानंतर माजी मंत्री आजच्या या विराट सभेचे मुख्य अतिथी आपल्या या जिल्ह्याचे महाराष्ट्राचे नेते माननीय अमित भैया देशमुख साहेब, या ठिकाणी तसेच दुसरे आमचे नेते विनायकरावजी पाटील साहेब, NR साहेब आणि इतर सर्वच या भागातील उमेदवार, अधिकृत उमेदवार काँग्रेसचे मित्र हो, या ठिकाणी जास्त वेळ मी घेणार नाही, परंतु एक या भागात एक कालची झालेली महापालिकेच्या निवडणुकीची घटना या ठिकाणी
आपल्याला सांगणार आहे. मित्र, समोरून 4 आमदार, एक माजी मंत्री एवढे या ठिकाणी भाजपकडून सभा घेत होते शहरामध्ये. परंतु ज्याप्रमाणे बाजी प्रभूने खिंड लढवली त्याप्रमाणे एकटा वाघ आमचा माननीय अमित विलासराव देशमुख, फक्त एकटा माणूस या ठिकाणी पूर्ण नेता आमचा सभा घेत होता. मित्र, सभेला अत्यंत विराट सभेला अशाच गर्दी होत होती. ते सांगत होते की मुख्यमंत्रीच्या सभेला महापालिकेच्या आणलं, उपमुख्यमंत्री आले, अनेक मंत्री आणि एक निलंग्याचे आमदार, औशाचे आमदार, तुमचे अहमदपूरचे, तुमचे रेणापूरचे, ग्रामीण लातूरचे, असे 4-5 आमदार म्हणून खिंड लढवत होते. परंतु मित्र या बहादर अशा मतदाराने त्यांना कुठली भीक घातली नाही आणि स्पष्ट असं बहुमत या ठिकाणी काँग्रेसला दिलं. त्यामुळे आम्ही सर्वच नेत्याचे परत तीच या ठिकाणी या ग्रामीण मध्ये हीच अवस्था गेली. इलेक्शन झाल्यापासून काँग्रेसचं वातावरण एवढं उत्साही दिसतं. मला तर खात्री आहे मित्र, आजची पहिली सभा साहेबाची बघितल्यानंतर की या ठिकाणी काँग्रेस पक्षाला या भागातून नव्हे तर जिल्ह्यातून या ठिकाणी जिल्हा परिषदेवर या ठिकाणी काँग्रेसचा झेंडा फडकल. मित्र, या ठिकाणी काही डम्मी उमेदवार उभा केलेले आहेत. मित्र, विशेष इथल्या नळेगावच्या मुस्लिम समाजाला मी विनंती करणार आहे की अमजद घोरपडे सारखा नौजवान आणि एवढा समाजसेवक करणारे त्यांनी अनिल देशमुख, अनिल चव्हाण साहेबांच्या पाठीशी त्यांनी आता भाषण केलं. त्या भाषणामध्ये उल्लेख केला की समाजसेवा करणारा नेता चव्हाण साहेबासारखा असावा. आणि या भागातील विशेष मुस्लिम समाजाला मी विनंती करणार आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही मोठ्या या ठिकाणी जो उमेदवार समोरचा आहे तो भेटण्याला त्याच्या गेटपाशी जाऊन थांबणार आहो का तुमच्या गेटवर येणारा उमेदवार देणार आहो हे तुम्ही ठरवायचे. मित्र हो, तुम्ही त्यांच्या गेटवर गेले तर 1 तास थांबावं लागेल. परंतु हा चव्हाण साहेब आपले हे तुमच्या गेटवर फोन केल्याबरोबर येणार आहेत. म्हणून विनंती पुन्हा एकदा विशेष मुस्लिम समाजाला या ठिकाणी करणार आहे. मित्र, एक चांगला उद्यमा या ठिकाणी युवक आपल्या समोर माननीय भैयासाहेबांनी उमेदवार दिलेला आहे. तर या भागातील सर्वच मतदारांना पुन्हा एकदा विनंती करून काँग्रेस पक्षाची आणि भैयासाहेबच्या पाठीशी आपण प्रचंड मतानं या ठिकाणी उभा टाकावा. येणाऱ्या 5 तारखेला आपण कुठल्याही भीतीचं वातावरण किंवा दडपशाहीचं वातावरण जरी असलं त्याला भीक घालू नका. भैयासाहेबाकडे एक रिंग मारा. आमच्या महापालिकेमध्ये एवढं भीतीचं वातावरण होतं परंतु कुठल्याही याला आम्ही भीक घातली नाही. प्रचंड असं मताधिक्याने या ठिकाणी झेंडा काँग्रेसचा भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही लावलो. मित्र हो, तेच अवस्था आज ग्रामीणची आहे. आम्ही पुन्हा एकदा विनंती करणार आहे की भैयासाहेबांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सर्व उमेदवारांना या ठिकाणी आपण प्रचंड अशा मताधिक्याने निवडून द्यावं हीच विनंती करून 2 शब्द संपवतो. यानंतर माजी मंत्री श्री विनायकरावजी पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण असंख्य अशा जनसमुदायास संबोधन करावे. लातूर जिल्हा परिषदेच्या
नळेगाव गटातील महाविकास आघाडीच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्यामध्ये उपस्थित असलेले माजी मंत्री आणि भावी काय मनात दिसत नाही तुमच्या असे आपले लाडके नेते अमित भैया देशमुख साहेब, या प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय खांडेकर गुरुजी, NR पाटील, विजयजी देशमुख, कांतरावजी चव्हाण, अहमदपूरचे आमचे अध्यक्ष चंद्रकांतजी मध्ये, पडवळचे उमेदवार माधवरावजी कोळगावे, निलेश देशमुख, महेश नागलगावे, आपले तालुका अध्यक्ष धनंजय कोरे, उमाकांत सावंत, सर्वांची क्षमा मागतो की व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ नेते, माझ्या सर्व भगिनी आणि या जिल्हा परिषदचे उमेदवार अनिलजी चव्हाण, पंचायत समितीचे उमेदवार हमजदजी घोरवाडे आणि सुगाव पंचायत समितीचे उमेदवार अशोक पांडुरंग नागिमे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या भावांनो, जिल्हा परिषद असेल किंवा आत्ताच्या शिवाजीराव राजकारणाच्या बाबतीत कोण कुण्या पक्षात आहे आणि कोण कुणाचं काम करायलंय हे काही लक्षातच येत नाही. सुनामीमध्ये जसं पत्र उडतात, फावटूळ आल्याच्या नंतर पाला पाचोळा उडतोय, तसे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघात तर उडत असताना आज तर काही वरीच आहेत, भिरक्या मारू लागले. कुणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवायचे म्हणून गेलाय, कुणी पंचायत समितीची निवडणूक लढवायची म्हणून गेलाय. आता ह्यांचं कधी लँड होणार आहे काहीच कळणार, वरीच आणखी फिरू लागले. आणि कधी पाला पाचोळ्याला महत्व राहत नाही. स्वतःच्या विचाराचं अधिष्ठान असलं पाहिजे. बरेच लोक म्हणला घेतात साहेब कसं, साहेब कसं. माझ्या पाठीमागं जर कोणी नाही राहिले तर एकटा मी आणखीन या ठिकाणी या मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांच्या जीवावर या ठिकाणी लढण्यासाठी तयार आहे. आणि आज महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे नेते आमच्या अमित भाईंच्या सोबत आहे. अमित भाईला या मतदारसंघातून शब्द देतो मी. NR पाटील म्हणलं ते 6 जागा म्हणलं ते त्याने आमच्या विसरले ते पाटील. 11 जागापैकी 11 जागा निवडून आणण्याचा संकल्प आपण या सभेतून या ठिकाणी केला पाहिजे. प्रचंड मोठी लाट आज त्यांच्या विरोधामध्ये आहे. आज जरी पक्षाचे नाव ते घेत असतील तर कुठल्याही पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या सोबत नाहीत. आताच आमच्या सहकार मंत्र्यांचं भाषण मी ऐकत होतो. त्यांना उमेदवारच कोण आहे बाजपले साहेब माहित नाही. त्याला एकच उमेदवार माहिती आहे, सूरज बाबासाहेब पाटील. दिलीपराव देशमुखला एकच, सॉरी आपल्या मालक आपले नाही आमचे साहेब आमचे नांदूरचे, त्यांना एकच उमेदवार माहिती आहे, त्यांचा पुतण्या
गणेश दादा तर रडतच फिरू लागले तिकडे खंडाळी मतदारसंघात. त्यांना एकच उमेदवार माहिती आहे. अरे तुम्हीच सांगत होता ना कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. कुठं कार्यकर्ते लढलेत? कुठं कार्यकर्त्याला तुम्ही संधी दिलेली आहे? आयाराम गयारामचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष या ठिकाणी झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला वाऱ्यावरती सोडून दिला. ते पण वरीच गिरटा मारू लागले. जसं लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी एक टीम त्यांच्या तयार केली, भैया अहमदपूर चाकूरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे सगळे कार्यकर्ते आज त्यांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत. कारण त्यांना असं वाटायलंय पक्ष म्हणजे का तुमचेच उमेदवार का? विकासासाठी आम्ही एकत्रित आलो. कुणाचा विकास आहे? विकास कुणाचा आहे? स्वतःचा म्हणजे विकास. स्वतःसाठी किती भीती आहे आपली बघा. अहमदपूरमध्ये तर काय आहे, इकडं मला वाटतं वेगळे वेगळे लढालेत. अहमदपूरमध्ये सगळे एक झालेत. म्हणजे इथल्याही मुस्लिम समाजाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, जरी वेगळे लढत असले तर फक्त तुमचं मतदान घेण्यासाठी वेगळं लढू लागले. हे सगळे एक आहेत. याचा विचार आपण या ठिकाणी करणं हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. काही लोकांचे तर भाषण ऐकलं 5 तारखेपर्यंत तुम्ही काय सांगचाल ते आम्ही ऐकू. किती तारखेपर्यंत गोविंदराव? 5 तारखेपर्यंत. आणि 5च्या नंतर आम्ही जे सांगू ते तुम्ही ऐकलं पाहिजे. हे आमचा विकास आहे. आता मोठेपणानं सांगतील हे रोड बघा कसा होऊ आलाय. विचारा त्या सहकार मंत्र्याला किंवा त्या भाजपच्या नेत्याला हे रस्ता कधी मंजूर झालेला आहे. माहिती असेल आपल्याला. टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी तुकडे पाडून टेंडर केलेत कामं वाटून घेण्यासाठी आणि टक्केवारी घेण्यासाठी. हे रस्ते परभणीतून निघाल्याच्या नंतर हिसार, पिंपळदरी, किनगाव, कोपरा मधून या ठिकाणी कोपरा मार्ग झरी वडवड. मला या ठिकाणी कोळेगाव साहेबाला सांगायचं आहे, रस्ते अडवायचं काम हे करू लागले. वडवळ मधला 80 फुटाचा रस्ता फक्त 60 फुटाचा झाला पाहिजे यासाठी प्रयत्न यांचे चालू आहेत. ह्यासाठीच का तुम्हाला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेला आहे? हेच का तुमचा 40 फुटाचा करू लागलेत म्हणून या ठिकाणी सांगतायत? हेच का तुमचं काम? लाडक्या बहिणी अरे मुख्य आता सांगते देवा दादाच्या तुम्ही लाडक्या बहिणी. अरे ह्याच तर लाडक्या बहिणीनं देवा दादाला मुख्यमंत्री केले ना. हे का विसरता तुम्ही? त्यांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात म्हणून आज तुम्ही या ठिकाणी लाडक्या बहिणी प्रत्यक्ष. आता या लाडक्या बहिणीचा फायदा जिल्हा परिषदला, लाडक्या बहिणीचा फायदा महापालिकेला, लाडक्या बहिणीचा फायदा प्रत्येक निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी. आणि भावाला वाऱ्यावर सोडलं हे लक्षात ठेवा बहिणी हो. काय तुम्हाला द्यायला तेवढ्यातच तुम्ही खुश आहेत, पण भावांची काय वाट लावलेली आहे, शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, शिकलेल्या मुलांची काय अवस्था आहे, याही बाबतीत कुठेतरी आपण विचार करणं हे अत्यंत या ठिकाणी गरजेचं आहे. आज महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललेला आहे? महाराष्ट्रातल्या लोकांना निव्वळ या ठिकाणी आता कसं बनवू लागेल मी सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता नाही. कधीतरी आपल्याला विचार करावा लागणार आहे. ह्यांना असं वाटतंय की ह्या लोकांना काहीच कळत नाही, पण मला असं वाटतंय की त्यांच्यापेक्षा ह्या तरुण मुलांनी या ठिकाणी विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे. तेव्हा या निवडणुकीमध्ये आपण आपलं मतदान देत असताना महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार असतील, तुतारी आदरणीय पवार साहेबांचे तुतारी वाजवणारा मनुष्य आणि काँग्रेस पक्षाचे पंजाच्या चिन्हावरती निवडणूक लढवत असणारे जे काही उमेदवार आहेत ते सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणण्यासाठी भैया तुम्ही सुद्धा, कारण निवडणूक लागल्याच्या नंतर मी कधीच चिन्ह बघत नसतोय. आपला उमेदवार मग पक्ष भैयाचा आहे असं आता आमची तुला अवस्था आहे. काय काय आमचं होणार आहे पुढे काही सांगता येत नाही. 2 राष्ट्रवादी एकत्रित या म्हणून आम्हाला सांगितले अगोदर. मी म्हणलं कार्यकर्त्याची निवडणूक आहे, काही अडचण नाही साहेब, तुम्ही आदेश देचाल
ते आदेश आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत. वाटाघाटीला पाठवा त्यांना माझ्याकडं. मी त्यांना स्पष्ट सांगतो की विधानसभा तुम्हाला आणि खालच्या निवडणुका सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना. पण ते त्या अगोदरच भाजप सोबत ते निघून गेले. त्याच्यामुळे वरच्या लोकांना सांगण्याची वेळच या ठिकाणी आली नाही. म्हणून आज आम्ही ताकदीनं काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांच्या पाठीमागे या ठिकाणी उभं टाकलो. ज्यांना ज्यांना आमच्या सोबत राहायचंय त्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला या ठिकाणी मदत केली पाहिजे. अशा पद्धतीची आपल्या सर्वांना कळकळीची या ठिकाणी मी विनंती करणार आहे. आणि कारखान्याच्या बाबतीत सुद्धा खाडेकर गुरुजी सांगत असताना बोलत होते, भैया एवढ्यासाठीच या ठिकाणी तुम्हाला आम्हाला ऊस द्यावा वाटतंय किंवा प्रत्येकाला असं वाटतंय की जर मांजरा परिवारामध्ये जर ऊस गेला तर आमचा शेतकरी सुखाने या ठिकाणी आनंदाने नांदेल. प्रत्येक आई वडिलाला या ठिकाणी मुलगी देत असताना कसली का असणार नोकरी असली पाहिजे. तो तुमच्या इथं ऊस देणं म्हणजे नोकरदार मुलाला मुलगी दिल्यासारखं आहे. आणि त्या कारखान्याला मुलगी देणं ऊस देणं म्हणजे ज्याला कोणीच वाली नाही अशाच्या घरी मुलगी दिल्यासारखं या ठिकाणी वाटतंय. तेव्हा आमच्याही भागातल्या सर्व शेतकऱ्यांना आपण सुखी करावं. कारण साहेबांच्यामुळंच, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्यामुळं पाणीदार असा आपला मतदारसंघ या ठिकाणी झालेला आहे. ते कधीच आपल्याला विसरून या ठिकाणी चालणार नाही. आणि म्हणून साहेबांच्या आठवणी पुसायला निघणाऱ्यांची काय लोकांनी अवस्था केली मी सांगण्याची या ठिकाणी आवश्यकता वाटत नाही. पण माझी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे की या वेळेसचं एक एक मत महत्वाचं आहे. खरं तर अनिलची हे प्रचारांची या ठिकाणी शुभारंभ आहे का विजयाची सभा आहे हेच या ठिकाणी समजत नाही. एवढा प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण नगरपालिकेची निवडणुका झाल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाचा एक नेता गाडीवर चढून सांगत होता, काय म्हणतोय अहमदपूर, काय म्हणतंय निलंगा, काय म्हणतंय रेणापूर. आता आपण त्याला म्हणलं पाहिजे काय म्हणतंय लातूर, काय म्हणतंय नळेगाव. ही ताकद आपण दाखवून देण्याची या ठिकाणी एक चांगली संधी मिळालेली आहे. निवडणुकीत कोण ठीक आहे आमचा अनिल निवडून येईल, आमचा घोरवाडे निवडून येईल किंवा आमचे अशोकराव निवडून येतील. निवडून आणण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष आणि इथल्या सरकार मंत्र्यांना त्यांची जागा दाखवून देण्याच्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी या उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणानं उभं टाकलं पाहिजे. एवढी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. आता उमेदवार तुम्ही हे विचाराची निवडणूक आहे, विचाराची लढाई आहे. आणि म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी आपण एक शक्ती या ठिकाणी एकवटली पाहिजे. आणि सर्वसामान्यातला सर्वसामान्य उमेदवार या ठिकाणी उभं केलेले आहेत त्यांना नावमेद न होऊ देता त्यांच्या पाठीमागे आपला आशीर्वाद उभा करावा एवढीच विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर ज्यांचं आपण भाषण ऐकण्यासाठी उत्सुक आहेत असे महाराष्ट्राचे नेते माजी पालकमंत्री आदरणीय अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, आपणास विनंती आहे की आपण असंख्य अशा जनतेला संबोधित करावं.
लातूर जिल्हा परिषद, चाकूर पंचायत समिती निवडणूक 2026 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रचार सभा संपन्न होते ते आदरणीय माधवराव खांडेकर गुरुजी, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री अहमदपूर विधानसभेचे माजी आमदार, माझे स्नेही आदरणीय विनायकराव पाटीलजी, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आपल्या शेजारच्या जानवळ जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार NR पाटीलजी, अहमदपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माझे स्नेही चंद्रकांत मत्तेजी, चाकूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धनंजय कोरेजी, वडवळ जिल्हा परिषदेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार माधवराव कोळगावेजी, चापोली जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार संगीता हाकेजी, रोहिणा जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सोनिया नायकवाडेजी, आटोळा, रोहिणा, जानवळ, आष्टा, वडवळ, सुगाव पंचायत समितीचे आमचे गणाचे सगळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कसबे, शेळके, सूर्यवंशी, खंदारे, लांबतुरे, कलवले आणि नळेगाव जिल्हा परिषद गटाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अनिल चव्हाण, नळेगाव पंचायत समितीचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमजद पत्तू साहब घोरवाडे,
सुगाव पंचायत समिती गणाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अशोक पांडुरंग नागिमेजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सारे मान्यवर, पप्पूभाई शेख, निलेश देशमुख, असगर पटेल, आर.डी. तेलंग, संतोष पाटील, संजय पवार, सूर्यकांत चव्हाण, दयानंद सूर्यवंशी, महेश नागलगावे, महाविकास आघाडीचे सारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, तळेगाव आणि पंचकृषी येथून उपस्थित असलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार आणि तरुण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. लातूर जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी नळेगाव येथे एकत्रित आलेले आहोत. नळेगाव हे लातूर जिल्ह्यातलं एक महत्वाचं गाव आहे. बाजारपेठ इथं आहे आणि या भागात नळेगाव व्यापार, व्यवसाय, शिक्षण, शेती या अनेक बाबींसाठी नळेगाव हे केंद्रस्थानी राहिलेलं आहे. चाकूर तालुक्यामध्ये हे गाव आहे. आदरणीय शिवराज पाटील साहेबांचा हा तालुका, आदरणीय शिवराज पाटील साहेबांचं देखील नळेगाववर अपार प्रेम राहिलं. साठ 70च्या दशकामध्ये लातूर जिल्ह्याचं राजकारण देखील नळेगावचा दबदबा त्या काळामध्ये राहिलेला आहे आणि म्हणून नळेगावला अनन्यसाधारण महत्व आहे. नळेगाव सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे. नळेगावनं नेहमी राजकीय भूमिका घेतलेली आहे. एन.आर. पाटील म्हणाले, जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचं श्रीफळ
वाढवण्यासाठी महाविकास आघाडीनं नळेगावला पसंती दिली. आणि आज प्रचाराचा श्री गणेशा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपण केलेला आहे. काँग्रेस एवढं तर लक्ष नळेगाववर कोणी दिलंच नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेब असोत, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असोत, आदरणीय विलासराव देशमुख साहेब असोत, म्हणजे आपला हा कारखाना नळेगावचा किती वर्ष हा कारखाना बंद आहे? भारतीय जनता पक्षाची आता सत्ता देशात तरी राज्यात येऊन किती वर्ष झाले? म्हणजे भारतीय जनता पक्ष इथं मिरवतोय असं मी ऐकतोय. आम्ही ह्यू करू त्यों करू. भारतीय जनता पक्षाला इथं मतं मागायचा अधिकारच नाही. भारतीय जनता पक्षाला नळेगाव हा कारखाना अजून सुरू करता आला नाही आणि कोणत्या तोंडाने मतं मागायला येत आहेत तुम्हाला? याचाही विचार तुम्ही केला पाहिजे. या भागातले खासदारही होते. काही दिवस आले होते आमच्याकडं. पुढे निघून गेले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत असं मी ऐकलं. आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं नळेगाव कारखान्यामध्ये लक्ष दिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांनीही लक्ष दिलं नाही. हे दोघंही एकच आहेत. कमळ आणि घड्याळ एकच आहेत ना. आणि म्हणून हे जे घोंगडं भिजत पडलंय याकडे यांनी लक्ष दिलं नाही. मला आठवतंय आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना नळेगाव कारखान्याला भरीव मदत आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केली. बालाघाट कारखान्यालाही केली. म्हणजे अहमदपूरचा कारखाना असेल, चाकूरचा कारखाना असेल, या दोन्ही कारखान्यांना काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेबांची मदत झाली, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांची मदत झाली. पण पुन्हा तशी मदत भारतीय जनता पक्षाकडनं झाली नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्याकडनं झाली नाही. आणि हे दोघंही काय तोंड घेऊन इथे येत आहेत मत मागायला, मला हा प्रश्न पडलेला आहे. महाविकास आघाडीनं जी माणसं उभी केली आहेत,
चाकोरमध्ये असेल, अहमदपूरमध्ये असेल, ही माणसं तुमच्यातली आहेत. नागीमेघ, घोरवाडे, चव्हाण, ही तुमच्यात मला दिसतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला जी माणसं निवडून द्यायची आहेत ती आपली कामं करण्यासाठी निवडून द्यायची आहेत. आता तुमच्यापैकी लातूर शहरात किती लोकांचं येणं जाणं आहे मला माहिती नाही. किती लोकांचं येणं जाणं आहे लातूर शहरात? हात वर करा. जवळपास सगळेच. पण लातूर शहरामध्ये तुमच्यापैकी एखाद्या पाहुण्याचं तिथं घर आहे अशाने हात वर करा बरं. अहो अनिल चव्हाण ही माझेच माणसं दिसत आहेत. तेव्हा आपल्याला हे ठरवायचं आहे की आपलं भवितव्य कोणाच्या हातात सुरक्षित आहे. आपल्या प्रश्नांना न्याय कोण देऊ शकतं? विनायकराव पाटलांनी आता लाडक्या बहिणीबाबत मुद्दा मांडला. आहेत त्या लाडक्या बहिणी आहेत, पण आपणही त्यांचे लाडके भाऊ आहोत की नाही सांगा? आणि म्हणून लाडक्या बहिणींनी एखाद्या योजनेची ओवाळणी एकदा दिली ना, नाही का? आता त्यामुळं आता महायुतीनं पुन्हा लाडक्या बहिणी त्यांच्याच पाठीशी उभ्या राहतील असं काही नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आज आपल्या गावाकडला रस्ता आहे, आपल्या गावाकडं शाळा आहे, आपल्या गावाकडं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, आपल्या गावाकडं पाणी पुरवठ्याची योजना आहे, आपल्या गावाकडं सिंचनाच्या व्यवस्था आहे. याकडे कुणाचं लक्ष आहे? आज जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या योजना सत्ताधाऱ्यानं किती आपल्या गावाकडे आणल्या याचा विचार केला पाहिजे. महायुतीनं सांगितलं शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार, अजूनही झालं नाही. आणि खरं म्हणजे कर्जमाफी सरकार करतं, पण कर्जमाफी सहकार खातं करतं. याची कल्पना असली पाहिजे तुम्हाला. कोणाला माहिती आहे ना तुम्हाला की कर्जमाफी कोणतं खातं करतं? मग आता महाराष्ट्रातल्या लातूरातल्या, चाकुरातल्या आणि नळेगावातल्या शेतकऱ्याची जर कर्जमाफी अजून झाली नाही तर ती कोणामुळे झाली नाही? मग हा जाब आपण विचारणार आहोत की नाही? महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर राहुल गांधी, आदरणीय शरद पवार साहेब, आदरणीय उद्धव ठाकरेजी यांनी पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्जमाफीचा निर्णय घेतला आणि ती कर्जमाफी करून दाखवली. महायुतीचं सरकार येऊन आता वर्ष होऊन गेलं तरीही शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही. शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव नाही.
खरेदी केंद्रावर सोयाबीन घेऊन आल्यानंतर किती शेतकऱ्याची हेळसांड झाली हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, त्याचा तुम्ही अनुभव घेतलेला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसील इथे एखाद्या सामान्य माणसाने जाऊन आपलं एखादं काम असेल तर किती हेलपाटे घालावे लागतात याची कल्पना तुम्हाला आहे. हेलपाटे तर घालावे लागतातच, पण कागदावर वजन ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकत नाही. अशी दयनीय अवस्था जिल्ह्यातल्या आणि तालुक्यातल्या प्रशासनाची झालेली आहे. आणि याच्यात बदल घडवायचा का नाही? आज सामान्य माणसाला कुठलीही योजना मोफत मिळत नाही. अहो, शेतकऱ्याला जर गोठा हवा असेल, ठरला की नाही सांगा, काय ठरलाय? किती? गोठा, विहीर, घरकुल, शेततळ, कोणती योजना आहे की ज्याला काय चाललंय? लूट. आणि मग कशासाठी मतदान द्यायचं याला? लातूर शहरात घडलं. लातूरने मतदान केलं भ्रष्टाचार मुक्त कारभाराला. शहरानं केलं. गावं काय करणार आहेत हे तुम्ही ठरवलं पाहिजे. आज जे उमेदवार महाविकास आघाडीने उभे केलेले आहेत, पारदर्शक कारभार, भ्रष्टाचार मुक्त कारभार, गतिमान कारभार, लोकाभिमुख कारभार, हे सेवक आहेत, तुम्ही मालक आहात. ही भावना उराशी बाळगून हे निवडणुकीमध्ये उभे आहेत. आणि म्हणून कुठल्या मंत्र्याला खुश करण्यासाठी मतदान करायचं नाही, हे लक्षात ठेवा. आज माझ्या गावाचा विकास करायचा आहे, आज माझ्या शेताचा विकास करायचा आहे. हे डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. आदरणीय विलासराव देशमुख साहेब नेहमी म्हणत असत, जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे. त्या काळामध्ये अनेक योजना ज्या राज्य सरकारच्या होत्या, विनायकराव पाटलांना माहिती आहे की त्या आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जिल्हा परिषदेला वर्ग केल्या. शेकडो कोटी रुपयाचा निधी इथं लातूर जिल्हा परिषदेमध्ये येतो. तुम्हीच थोडंसं आता पाहायला हवं की या शेकडो कोटी रुपयाचा निधी माझ्या गावाला आला का? भेटला नाही 9 वर्षाचा आला कुठे? तुमच्या हक्काचा पैसा कोणीतरी लुटून गेलं आणि म्हणून त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता या निवडणुकीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. या परिसरातल्या अनेक गावांमध्ये गावाला जोडणारे रस्ते अजूनही नादुरुस्त आहेत. नल से जल वगैरे योजना तुम्ही ऐकल्या असतील. काय आलं का पाणी? अजून नाही, नुसतं कागदावरच नल से जल.
अजूनही पिण्याचं पाणी गावांना पोचलेलं नाही. का नाही पोचलं? जे कंत्राट ठरले त्याच्यामध्ये कमिशन उकळण्याचंच काम झालं. आणि मग ते पाईप कुठे आहेत की ते नळ कुठे आहेत की ते पाणी कुठे आहे की. त्यामुळे अशा पक्षांना माफ करू नका, ज्यांनी ढुंकूनही पाहिलं नाही आपल्याकडे गेल्या 10 वर्षामध्ये. जिल्हा परिषद कशी असावी आपल्याला आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांनी दाखवून दिलंय. भारतामध्ये क्रमांक 1 ची जिल्हा परिषद ही लातूर जिल्हा परिषद होती. आणि आज आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका आपण लढतोय. ज्याने काम करून दाखवलं त्यांना कामाची पावती देण्याची वेळ येत्या 5 फेब्रुवारीला आलेली आहे. हा रस्ता आत्ता सुरू झाला. किती महिने झाले? 3-4 महिने झाले असते. हा रस्ता लातूरचे खासदार डॉक्टर शिवाजी काळगे भारत सरकारकडून याचा पाठपुरावा केला. बरं, तुम्हाला सांगायला हरकत नाही या 30 कोटी रुपयाचा रस्ता आहे आणि कितीतरी किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. विनायकराव पाटलांनी सांगितलं की राष्ट्रीय महामार्गाचं जे जाळं आहे त्या जाळ्यामध्ये ही एक कडी जी हरवली होती ती कडी शोधून ती बसवण्याचं काम डॉक्टर शिवाजी काळगे यांनी केलं. आणि मी येत असताना पाहत होतो की अतिशय दर्जेदार काम या रस्त्याचं या ठिकाणी होत आहे. याचं सारं श्रेय हे महाविकास आघाडीचं आहे. हे सारं श्रेय आपले लाडके खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांचं आहे. प्रामाणिकपणे तुमच्यासाठी विकासाच्या योजना खेचून आणण्याचं काम महाविकास आघाडीनं केलेलं आहे. NR पाटलांनी या जिल्हा बँकेचा उल्लेख केला. जिल्हा बँकेतून अनंत योजना सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या राबवण्याचं काम केलं. 5 लाख रुपयापर्यंत 0% व्याज दरानं पीक कर्ज जगात कुठेही मिळत नाही. जगात याच कामाची पावती आम्ही तुम्हाला मागतोय. या कामाची पावती तुम्ही दिली पाहिजे. आणि म्हणून नळेगाव जिल्हा परिषद गटामध्ये आपल्या मताचं विभाजन होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपलं मत वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. घड्याळ आणि कमळ इथे एक कट रचलाय चाकूर अहमदपूरमध्ये. अशा ठिकाणी चिन्ह दिलेत. हाताला आणि तुतारीला मशालीला कसं रोखता येईल यासाठी हे कट कारस्थान या ठिकाणी रचण्यात आलेलं आहे. कार्यकर्त्यांना माझी अशी विनंती आहे की हे जे रचलेलं कटकारस्थान आहे मतदारांना तुम्ही समजून सांगितलं.
अहमदपूर विधानसभेमध्ये महाविकास आघाडी झालेली आहे. महाविकास आघाडी म्हणून अहमदपूर चाकूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आम्ही लढवतोय. लोकाभिमुख उमेदवार तुम्हाला दिलेले आहेत. हे उमेदवार तुम्ही निवडून दिल्यानंतर हे सारे उमेदवार तुमच्या दारात तुमच्या सेवेसाठी हजर राहतील. आता कमळ आणि घड्याळाचे उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात राहतील का मंत्र्याच्या दारात राहतील? मग उमेदवार निवडून आल्यावर तुमच्या दारात हवेत का मंत्र्याच्या दारात हवेत? तुमच्या दारात जर हवे असतील तर हेच उमेदवार आपल्याला बहुमतानं निवडून द्यावे लागतील. ही कळकळीची विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. आणि संधी दिली होती ना भारतीय जनता पक्षालाही. काय झालं? काही झालं नाही. आणि म्हणून आता पुन्हा फसगत करून घेऊ नका. लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचा तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे. आणि नुसता काँग्रेसचा तिरंगा नाही फडकवायचा, तुतारी सुद्धा वाजवायची. एन.आर. पाटील एखाद्या वेळेला विसरू शकतात, पण मी विसरणार नाही हे तुम्हाला माहिती आहे. मशाल सुद्धा पेटवायची. महाविकास आघाडी आहेत, मशालीचे आमचे मित्र आलेत काही. तुमचं एक बरं आहे हो, मोजकेच तुम्ही आहात, पण भडक कुठेही उभं राहिलं की दिसतंय कडक. काय जोरात बघा बरं. मेरे भगवे से उसका भगवा और ज्यादा भगवा कैसे, बघा कडक आहे. त्यामुळे तेही आपल्या बरोबर आहे. चाकूर अहमदपूर या तालुक्यांना जर न्याय द्यायचा असेल, खरं म्हणजे या भागामध्ये आता औद्योगिक वसाहत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निर्माण करायची. उद्योग इथं आले पाहिजे. हा राष्ट्रीय महामार्ग जो आता या भागात जातो तो कन्याकुमारी पासून निघतो आणि काश्मीरपर्यंत जातो. इथून दळणवळणाची एक मोठी व्यवस्था आपल्या परिसरातून जाते. आणि म्हणून या राष्ट्रीय महामार्गा अवतीभोवती औद्योगिक वसाहत आपल्याला निर्माण करायची आहे, जेणेकरून ही बाजारपेठ आणखी फुलेल. अन्यथा उद्योग नाही आले, आर्थिक चलन या भागामध्ये येणार नाही. आणि आर्थिक चलन जर नाही आलं तर इथले हे व्यापार उद्योग व्यवसाय सुद्धा भरभराटीस येणार नाहीत. हे आपण ओळखून घेतलं पाहिजे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही जिल्ह्यामध्ये आता काही ठिकाणी जे शेतीमाल येतो त्याच्यावर प्रक्रिया करणारे उद्योग सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये उभे करावे लागतील. जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये केंद्र राज्य सरकारच्या मदतीनं
प्रत्येक जिल्हा परिषदेच्या गटामध्ये शेतीचे अनेक प्रकार आहेत. ऊस, सोयाबीन, तूर, हरभरा, उडीद हे तर आहेच. फळभाज्या आहेत. त्याच्यासाठी सुद्धा धोरण निश्चित करण्यासंदर्भामध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील. या संदर्भामध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही कार्यक्रम आखून त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये काम करणार आहोत. हे देखील मला इथं मुद्दामून आपल्याला सांगितलं पाहिजे. जय जवान हा कारखाना सुरू करा असा आग्रह आपल्याकडनं अनेक दिवसापासून सुरू आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहित आहे, मी आलो होतो इथं, सगळंच झालं होतं, पण पुन्हा काय काय झालं तुम्हाला माहिती आहे. आणि मग काही चांगलं होत असेल तर होऊ द्यायचं नाही. ही वृत्ती सत्ताधाऱ्यांची. आणि म्हणून नळेगाव जो कारखाना सुरू होणार होता त्यातही खोडा घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांनी केलं. आणि हा कारखाना सुरू झाला पाहिजे. राजकारण बाजूला ठेवू आपण, पण हा कारखाना सुरू करण्यासाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून लढण्यास मी तयार आहे, हे मला इथं मुद्दामून सांगितलं. शिवराज पाटील साहेबांनी हा कारखाना सुरू केला. शिवराज पाटील साहेब यांच्या पश्चात ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होते. आदरणीय शिवराज पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पण करण्याची आणखी कुठली योग्य वेळ असेल असं मला वाटत नाही. 5 फेब्रुवारी काँग्रेस नेते आदरणीय शिवराज पाटील साहेब यांना आपल्या मतदानातून आपण सगळे श्रद्धांजली वाहूया असं मी म्हणालो तर ते अतिशयोक्तीचं होणार नाही. चाकूरनं तर पुढं राहिलं पाहिजे. नळेगावनं तर कधीच विसरता कामा नये. कारण हा कारखाना मांजरा कारखान्याच्या अगोदरचा आहे. अगोदरचाच आहे टेक्निकली, मांजराच्या अगोदरचा आहे. मग आपल्याला ज्या नेत्यांनी त्या काळामध्ये शेतकऱ्याचं मंदिर उभं केलं त्या नेत्याला आपण कसं विसरणार. आणि म्हणून लातूरची अस्मिता आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, लातूरच्या अस्मितेची ही लढाई आहे. लातूरच्या अस्मितेच्या लढाईमध्ये सामील व्हा.
5 तारखेला मतदानाचा अधिकार बजावा. लातूर जिल्हा परिषदेवर, चाकूर पंचायत समितीवर, अहमदपूर पंचायत समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा, ही कळकळीची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे. NR पाटील यांनी सांगितलं जाळगोळमध्ये कारखाना उभा करायचा असं तुम्ही म्हणताय. पण नळेगाव, जानवळ, हा NR पाटील असं म्हणतात सरकारनं काही आडकाठी केली नळेगाव चालू करायला. सरकार कोणाचं आहे? त्यांनी आडकाठी केली तर मग जानवळचं निमंत्रण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिलंय. आणि मी आपल्या सगळ्यांना आश्वस्त करू इच्छितो की जिथं जिथं तुम्ही मला आवाज द्याल तिथं तिथं अमित देशमुख तुमच्या बरोबर असेल, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. गोरवाडे यांनी पहिल्यांदाच भाषण केलं असं त्यांनी सांगितलं. मला खरं वाटत नाही बरं का. होय, म्हणजे गावात करत असतील ना बैठकीत, बैठक में पहिल्यांदा जर असं भाषण गोरवाडे करत असतील तर पंचायत समितीमध्ये नळेगावचा बुलंद आवाज म्हणून हा नावारूपाला ठरणार नाही. नागीमे उभे आहेत सुगाव मधून. तुमचं झालं असेल की अनेकदा भाषण, अजून नाही. त्यांनी ठरवलंय पंचायत समितीमध्ये गेल्यावर करायचं. अनिल चव्हाण होतकरू, उच्च शिक्षित, अभ्यासू, गुणवंत, निष्ठावंत, त्याला अलीकडं महत्व आहे, निष्ठावंत. म्हणून अनिल चव्हाण यांना तुम्ही पदरात घेतलं पाहिजे. ज्यांनी कधीच लोकसेवा यात खंड पडू दिलेला नाही, अविरतपणे लोकांची सेवा करण्यामध्ये कधीही त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. आणि ही वेळ आहे. आणि इथं जे उभे आहेत त्यांच्या समोर ते गुळवाले, हे साखरवाले आहेत. त्यामुळे आता गुळवाला का साखरवाला कोण? अमित भैया तो अमित भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आता कोपऱ्याला कोपऱ्याला गुळ लावला तर काय जमेल का? नाही जमत. आम्ही तर तोंडात साखर घालायला आलोय.
त्यामुळं मांजरा परिवार, मला असं सांगितलं की कुठेतरी दाब दडप सुरू आहे, मतदान नाही झालं तर ऊस घेऊन जाणार नाही. काही काळजी करू नका. मांजरा परिवार लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अविरतपणे कार्यरत आहे. आणि म्हणून आमच्या सगळ्याच उमेदवारांना मी सांगू इच्छितो, शेतकऱ्याच्या ऊसाची कुठलीही अडचण येणार नाही ही खात्री मी आज आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. मांजरा कारखान्यानं नेहमी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिलेला आहे. मराठवाडा विदर्भामध्ये अग्रसेर ऊसाचा भाव हा मांजरा परिवाराने दिलेला आहे आणि ती परंपरा आम्ही कधीही खंडित होऊ देणार नाही ही खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो. जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही आशीर्वाद दिल्यानंतर आम्हाला शेतकऱ्यांसाठी सुद्धा अधिक झुकतं माप या परिसरामध्ये द्यावं लागेल. आता तर आम्ही देतच आहोत. तुम्ही आमचे उमेदवार निवडून दिल्यानंतर आमच्यावरही तुमच्या प्रेमाच्या ओझ्याखाली मताचं ओझं जर तुम्ही आमच्या डोक्यावर ठेवलं तर ते ऋण आम्ही कधीही विसरणार नाही. त्या ऋणाची उतराई होऊच नये, त्या ऋणातच राहणं आम्ही पसंत करू. पण जेव्हा लातूरचा शेतकरी म्हणतो की आमचा ऊस घेऊन जा, रेणापूरचा शेतकरी म्हणतो आमचा ऊस घेऊन जा, जेव्हा चाकूरचा आणि नळेगावचा शेतकरी आम्हाला म्हणेल आमचा ऊस घेऊन जा, तेव्हा तुमच्या मताच्या ओझ्याखाली मी तर सांगितलं की हे बरं अनिल जमलं त्यांनी मताचं ओझं तुमच्या डोक्यावर दिलं की त्यांना मला भेटायला घेऊन या. झालं की ठरलं की आता सगळ्याला सांगा काय ठरलं ते. अहो तुमच्यात माझ्यात जे ठरलं ते मी वर सांगतो आणि तुम्ही खाली सांगायचं. हे करार. नाव काय तुमचं? नाव सांगा. व्हिडिओ घे रे बाबा. जगन्नाथ रामराव वाघमारे. गाव 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 म्हाळंगरा. वाह. आता बाबळगाव आणि म्हाळंगरा असा करार झालेला आहे आणि सगळे साक्षीदार आहेत. त्यामुळं आता 5 फेब्रुवारी क्या बात. अहो मदतच आहे. नक्की. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर बटन दबाओ हाथ पर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.